जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर कॅम्प नंबर 3 च्या वडोलगाव परिसरातील नागरिक सध्या दूषित पाण्याने त्रस्त झाले आहेत। नागरिकांना गेल्या अनेक वर्षापासून दूषित पाणी पुरवठा होत आहे। त्यामुळे गावकऱ्यांना आरोग्यविषयी समस्या निर्माण झाली। कधी लाल कधी पिवळ्या रंगाचे पाणी पुरवठा होतो, तर कधी दिसायला स्वच्छ पाणी असतं, मात्र त्यातून अतिशय दुर्गंधी वास येतोय। त्यामुळे हे पाणी प्यायला आणि जेवण बनवण्यासाठी कसं वापरायचं असा सवाल इथल्या नागरिकांनी उपस्थित केलाय। लहान मुलं या दूषित पाण्यामुळे सातत्याने आजारी पडत आहेत। आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वैद्यकीय खर्च परवडत नसल्याचं इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे। या दूषित पाण्याच्या संदर्भात उल्हासनगर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे अनेक तक्रारी अर्ज दिले आहेत, मात्र या ठिकाणी वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय। निवडणुकीच्या वेळेस मत मागायला प्रत्येक राजकारणी इथे येतो, मात्र आमच्या समस्या सोडवण्यासाठी कुणालाही वेळ नाही असा आरोप रहिवाशांनी केलाय। एका आठवड्यात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास महापालिकेवर हंडा मोर्चा काढला जाणार असल्याचा इशारा निलेश जाधव यांनी दिलाय। येतंय फक्त सहज वास येतो, नालीचा पाण्याचा एकदम घाण वास येतोय। आम्ही पाणी प्यायचं कसं, ती स्वयंपाक कसा बनवायचा त्याच्यामध्ये घाण पुरा येतंय। लेकरं लहान नाही तर मोठे नाहीत, कुठे बी गेले दवाखाना केला म्हणतात, काय करणार आम्ही? आमच्यापाशी गरीबापाशी एवढा पैसा पाणी आहे का एवढा रोज दवाखान्यात न्यायला लेकरा बाळाली? कुणाला सर्दी होती, खोकला होतंय, कुणाचं घसे बसलेले आहेत, कुणाचं काय बसलंय ते काय बघायचं। नगरसेवक येतात नुसतं मतदान करायसाठी, या आम्हाला मतदान द्या पैसे देतात, कुणाला पैसे देऊन जातात, खाऊन बसतात। इथं काय पाण्यावर दखल देणार नाही, गलीमध्ये कुतवण लावायना झाली। इलेक्शनच्या टायमाला गले बोळा उडका येते तिथं या म्हणा, आता पाणी बघाय कसं लेकरं बाळाला कसे झाले तर बिमार पडायला लागलेत। रोज दवाखान्यात नेणार का आम्ही त्यांनी? तिथं येऊन तुमच्या डोळ्या नेऊन बघा, तुमच्या घरच्या तरी पेतन का म्हणा असं पाणी? तुम्हाला नाही का लेकरं बाळा नाहीत का म्हणा असं बघा म्हणा गलीमध्ये आमच्या येऊन? किती दिवसापासून आम्ही वरडत, कुणी दखल देत नाही आमच्यावर। अशी समस्या आहे की गेल्या कित्येक महिन्यापासून गावामध्ये गढूळ व दूषित पाणी हा पाण्याचा सप्लाय होत आहे। या पाण्याच्या दूषित पाण्यामुळे गावातील अनेक नागरिकांचे आरोग्य हे धोक्यात आलेले आहे। काही लोकांना हॉस्पिटलला ॲडमिट पण करण्यात आले। या संदर्भात आम्ही वारंवार प्रशासनाला सांगून सुद्धा प्रशासन कुठल्याही प्रकारचं इथं कारवाई करत नाही आहे। जर आता येत्या 8 दिवसांमध्ये जर प्रशासनाने काही कारवाई केली नाही तर त्या संदर्भात आम्ही महानगरपालिकेला धडक मोर्चा करण्यात येणार आहे। पाणी हा एकदम दूषित पाणी येत आहे आणि त्याचा कलर हा एक लालसर कलरचा येत आहे आणि निळ्या कलरचा येत, आपला पिवळ्या कलरचा येत आहे। पाण्याची टायमिंग हा इथं नाहीच आहे। पहिली गोष्ट, नागरिकांना जेवढं मुबलक प्रमाणामध्ये पाणी आवश्यकता आहे तो पाण्याचं इथं येतच नाही। 7चं सकाळचं टायमिंग असतं किंवा इतर टायमानुसार तो पाणी येतच नाही। बाजूने जी नदी वाहते त्याच्यामधून दूषित पाणी पुरवठा होतं असं काय? बहुतांश माझी शक्यता तीच आहे, तो दूषित पाण्यामुळे होतं। आणि जे महानगरपालिकाने किंवा अगोदर जे ठेकेदारांनी इथे जे पाईपलाईन टाकलेले आहेत, ते पाईपलाईन कुठल्या कंपनीच्या खालून टाकलेले आहेत, त्याचा पण दूषित पाणी या बहुतेक या पाण्याच्या माध्यमातून आम्हाला नागरिकांना भेटत आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।